दुसऱ्यांच्या शब्दात संसार जळतो. गाव लहान होतं, पण लोकांचे कान फार मोठे होते. प्रत्येकाच्या आयुष्यात डोकवायची सवयच जणू संस्कृती झाली होती. सावित्रीबाईचा संसार बाहेरून पाहिला तर अगदी नीटच. 2 मुलगे, मोठं घर, शेती, प्रतिष्ठा, पण त्या घरात शांती मात्र नव्हती. मोठा मुलगा राहुल, शिकलेला, समजूतदार. त्याची बायको आदिती, शांत, सहनशील, कोणाला न दुखवणारी. आदिती शहरातून आलेली. गावातली माणसं, त्यांचे टोमणे, त्यांचे नियम तिला माहीत नव्हते. तिला वाटायचं आपण चांगलं वागलो की सगळं नीट होईल. पण इथे चांगुलपणा कमजोरी समजली जात होती. दुसऱ्यांच्या गोष्टी आणि सासूचा गैरसमज व्हायचा. ती सून नीट उठत नाही, तिचं बोलणं जरा मोकळं आहे, ती राहुलला हातात हात धरते. अशा कितीतरी गोष्टी इतर बायका सावित्रीच्या कानात ओतत होत्या. सावित्रीबाई विचार करत नव्हत्या, हे खरं आहे का? त्या विचार करत होत्या, लोक काय म्हणतील? घरात भांडणं वाढू लागली. आदिती काही बोलली तर उत्तर मिळायचं, तू आम्हाला शिकवायला आलीस का? राहुल समजवायचा प्रयत्न करायचा, पण आईचं वाक्य ठरलेलं, मी तुझी आई आहे, मला जास्त कळतं. पहिला संसार मोडला. एक दिवस आदिती रडत रडत माहेरी गेली. कोणतंही भांडण न करता. फक्त इतकंच म्हणाली, मी खूप सहन केलं, आता बस. सावित्रीबाई म्हणाल्या, गेली तर जाऊ दे, आपल्याला दुसरी बायको मिळेल. राहुल तुटला, पण आईच्या हट्टापुढे हरला. दुसऱ्या लेकाचंही तेच. लहान मुलगा अमोल, त्याची बायको पूजा, थोडी हट्टी पण मनाने चांगली. पण घरात तोच पॅटर्न, दुसऱ्यांच्या गोष्टी, संशय, टोमणे. पूजाने विरोध केला, तिचे प्रश्न विचारले आणि मग तिला उद्धट ठरवण्यात आलं. तो संसारही तुटला आणि मग काय, शून्यताच आली. आज सावित्रीबाई त्या घरात एकट्या बसल्या आहेत. 2 मुलगे वेगवेगळे, नातवंडाचा आवाज नाही. घर मोठं आहे पण मन रिकामं आहे. आता कोणी काही सांगत नाही, आता कोणी कान भरत नाही. पण आता उशीर झालेला आहे. त्या स्वतःला विचारतात, दुसऱ्यांचं ऐकून मी माझ्याच घराला का आग लागली? पहिली सून सांभाळता आली नाही तर दुसरी कशी सांभाळणार होते? मुलांना शिकवायचं होतं, संसार जोडायला, मोडायला नाही. तर या कथेतून आपल्याला हा बोध भेटतो, दुसऱ्यांचं ऐकून घरात भांडणं करणं कधीच योग्य नसतं. सासूने सून नव्हे तर आपल्या मुलाला समज शिकवावी. सून माहेरी गेली म्हणून लगेच दुसरी बायको पाहणं हा उपाय नाही, तो पलायन आहे. संसार मोडला की दोष सगळ्यांचा असतो, पण जबाबदारी मोठ्यांची जास्त असते. तर मित्रांनो, कशी वाटली कथा नक्की सांगा आणि उद्या भेटू नवीन कथेसह. तोपर्यंत बाय, टेक केअर.